नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन वेलफेअर फाउंडेशन संचलित मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता पहिली. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये गणित या विषयाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 गणित यामध्ये एकूण 25 प्रश्न आहेत आणि गुण आहे 50. म्हणजे एक प्रश्न आहे 2 गुणांसाठी, 2 मार्काला एक प्रश्न आहे. प्रश्न नंबर 16 पासून गणिताचे प्रश्न सुरू होतात. प्रश्न नंबर 16, 57 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो, 57 हे अंकात दिलेले आहेत, अक्षरात कसे लिहायचे? तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे 57, पर्याय क्रमांक 2 75, पर्याय क्रमांक 3 97, पर्याय क्रमांक 4 5 आणि 7. विद्यार्थी मित्रांनो, 57 हे आपण पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेत त्या प्रकारे लिहिणार. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 57. प्रश्न नंबर 17, खालील चित्रातील सर्वात लहान छत्री कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व पहिलीच्या वर्गात शिकत आहात आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाचन करता येतं असं गृहीत धरून मी ही प्रश्नपत्रिका सोडवत आहे. आता सर्वात लहान छत्री कोणती आहे? आता 4 पर्यायांमध्ये 4 छत्र्या दिलेल्या आहेत. त्यांचा आकार जर आपण बघितला तर सर्वात मोठी छत्री कोणती, सर्वात लहान छत्री कोणती ते आपण ओळखू शकतो. मग सर्वात लहान छत्री म्हणजे जे डोळ्यांनी आपल्याला सगळ्यात लहान दिसते ती आहे लहान छत्री. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 18, एका पुस्तकाची किंमत ₹10 आहे, तर त्यासाठी 5 रुपयांची एकूण किती नाणी द्यावी लागतील? मित्रांनो, पुस्तकाची किंमत आहे 10 रुपये. मग आपण दुकानदाराकडनं 10 रुपयांचं पुस्तक विकत घेतलं आणि आपल्याला 5 रुपयांची किती नाणी द्यावी लागतील म्हणजे 10 रुपये होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 रुपयाची आपल्याला 2 नाणी द्यावी लागतील. बघा या ठिकाणी 5 अधिक 5 म्हणजे किती होतात? 5 अधिक 5 होतात 10. म्हणजे 5 रुपयांची आपण 2 नाणी दिली तर 10 रुपये होतात. मग 5 रुपयांची एकूण किती नाणी द्यावी लागतील? तर मित्रांनो, 5 रुपयांची 2 नाणी दिली म्हणजे 10 रुपये होतात. म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 19, सोबतची आकृती पहा. दिलेल्या आकृतीसारखा आकार असणाऱ्या वस्तूचे नाव पर्यायातून शोधा. मित्रांनो, आपल्याला आकृती दिलेली आहे वर्तुळाची. मग वर्तुळाच्या आकृतीसारखं काय आहे? मोबाईल आहे का? तर मित्रांनो नाही, मोबाईल गोल नसतो. बांगडी, मित्रांनो बांगडी ही वर्तुळाच्या आकाराची असते. म्हणजे हे आहे आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 3 समोसा. मित्रांनो, समोसा सुद्धा वर्तुळाच्या आकाराचा नसतो. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड चाक. मित्रांनो, चाक हे वर्तुळाच्याच आकाराचं असतं. म्हणजे ब आणि ड हे 2 उत्तर बरोबर आहे. मग आता त्याखाली बघा, हे अ ब क आणि ड हे 4 पर्याय आहेत. त्याच्या खाली सुद्धा आणखीन 4 पर्याय दिलेत, 1 2 3 आणि 4. मग आता ब आणि ड असे 2 पर्याय कुठं दिले आहेत? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब आणि ड. प्रश्न नंबर 20, खालीलपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस असतात? विद्यार्थी मित्रांनो, 31 दिवस कोणत्या महिन्यात असतात? आता जानेवारीमध्ये 31 दिवस असतात. मग तो विचार करायचा का आपण? तर नाही. आपल्याला जो पर्याय दिलाय त्या पर्यायातील कोणत्या महिन्यात 31 दिवस असतात? विद्यार्थी मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये 31 दिवस असतात. म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मग आता फेब्रुवारी महिन्यात, मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात. सप्टेंबर महिन्यात असतात 30 दिवस आणि जून महिन्यात सुद्धा असतात 30 दिवस.
31 दिवस असतात जुलै महिन्यात, म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुलै. प्रश्न नंबर 21. घड्याळात 4 वाजता मिनिट काटा टिंबटिंब या अंकावर असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर घड्याळ आहे आणि घड्याळात 4 वाजलेले आहेत. आता घड्याळाला एकूण 3 काटे असतात, त्यामध्ये आपण फक्त 2च काट्यांचा विचार करतो, तास काटा आणि मिनिट काटा. मित्रांनो, जो लहान काटा असतो त्याला आपण तास काटा म्हणतो, जो मोठा असतो त्याला आपण मिनिट काटा म्हणतो. मग आता 4 वाजता तास काटा हा 4 वर असेल आणि मित्रांनो, मिनिट काटा म्हणजे मोठा काटा हा 12 वर आहे. बघा, लहान काटा आहे 4 वर, मोठा काटा आहे 12 वर. मोठा काटा असतो मिनिट काटा. म्हणजे 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 12 या अंकावर असेल. प्रश्न नंबर 22. 1 शतक बरोबर किती दशक? मित्रांनो, 1 शतक, आता 1 शतक म्हणजे 100. मग आता 1 शतक म्हणजे किती दशक? तर विद्यार्थी मित्रांनो, दशक म्हणजे 10, 10 वर असतो 1 शून्य. मग या ठिकाणी आपण 1 शून्य जर म्हटलं तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 शतक म्हणजे किती दशक? तर 10 दशक म्हणजे 10 गुणिले 10 किंवा 10वी 10 100 किंवा 1 दशक 10, 2 दशक 20, मग 10 10 100 किंवा 10 दशक 1 शतक किंवा 10 दशक म्हणजे 100. 10वी 10 100 म्हणजे किती दशक? तर मित्रांनो, 1 शतक म्हणजे 10 दशक. म्हणून 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 दशक म्हणजे 1 शतक. प्रश्न नंबर 23. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत? मित्रांनो, नाहीत हा शब्द महत्त्वाचा आहे. मग आता उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे. बघा, आपण जिन्याच्या पायऱ्या उतरतो. पायऱ्या कशा उतरतो? मग पायऱ्या उतरताना वरची सगळ्यात मोठी पायरी असते, त्यानंतर खाली लहान 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 याप्रमाणे पायऱ्या होत जातात. म्हणजे उतरता क्रम म्हणजे मोठी संख्या अगोदर, नंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान या क्रमानं. मग आता पर्याय क्रमांक 1 आहे 57 50 32. मित्रांनो, 57 आहे मोठी, 50 आहे त्यापेक्षा लहान, 32 आहे त्यापेक्षा लहान. म्हणजे या पर्यायात संख्यांचा उतरता क्रम दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 18 17 16. मित्रांनो, मोठी संख्या, लहान संख्या आणि लहान संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा संख्यांचा उतरता क्रम आहे. पर्याय क्रमांक 3 आहे 43 23 13. विद्यार्थी मित्रांनो, या पर्यायामध्ये सुद्धा संख्यांचा उतरता क्रम दिलेला आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे 19 28 32. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम दिसत नाही, कारण की 19 नंतर संख्या आहे 28. 19 पेक्षा 28 मोठे आहे, म्हणजे या दोन संख्यांमध्ये आपल्याला चढता क्रम दिसतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत. म्हणून 23व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 24. 61 ते 80 या संख्यांमध्ये 7 हा अंक दशक स्थानी असलेल्या एकूण किती संख्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो, 61 ते 80 या संख्यांमध्ये 7 अंक हा दशक स्थानी असला पाहिजे. तर मित्रांनो, पहिली संख्या आहे 70. बघा, या ठिकाणी एकक स्थानी आहे 0, दशक स्थानी आहे 7. मग आता आपल्याला 61 ते 80 मधल्या संख्या बघायच्यात. 70 नंतर 71च्या दशक स्थानी आहे 7, त्यानंतर आहे 72, त्यानंतर 73, नंतर आहे 74, नंतर आहे 75, 76, त्यानंतर 77, 78, 79 आणि मित्रांनो 80 येणार नाही. बघा, या सगळ्या 61 ते 80 मधल्या संख्या आहेत ज्यांच्या दशक स्थानी एकक आणि दशक स्थानी 7 अंक आहेत. अशा एकूण संख्या किती आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 10 संख्या आहेत ज्यांच्या
दशक स्थानी 7 हा अंक आहे म्हणून 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. प्रश्न नंबर 25 खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर 15 पेक्षा जास्त येईल? विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या बेरजेचं उत्तर 15 पेक्षा जास्त येतं? आता पर्याय क्रमांक 1 9 आणि 5. विद्यार्थी मित्रांनो, 9 अधिक 5 14. त्यानंतर 7 अधिक 6 13. पर्याय क्रमांक 3 4 अधिक 8. मित्रांनो, 4 आणि 8 झाले 12. पर्याय क्रमांक 4 आहे 8 अधिक 9. 8 दुने 16 आणि 1 17. मित्रांनो, प्रश्न आहे कोणत्या बेरजेचं उत्तर 15 पेक्षा जास्त? आता 15 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? तर आहे 17. म्हणजे 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 8 अधिक 9चं उत्तर आहे 15 पेक्षा जास्त. प्रश्न नंबर 26 सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. मित्रांनो, आपल्याला ही चित्ररूप माहिती दिलेली आहे, याचं आपण निरीक्षण करायचं. आपल्याला प्रश्न विचारलाय सीताफळ हे फळ आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती आहे? किती मुलांना सीताफळ आवडतं? बघा, या ठिकाणी फळाचे नाव आणि फळे आवडणाऱ्या मुलांची संख्या. आता फळाचं नाव आहे केळी, सफरचंद, जांभूळ आणि सीताफळ. मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारलाय सीताफळ आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या. मग आता सीताफळ आवडणारे मुलं किती आहेत? तर 1 2 3 4 आणि 5. म्हणजे सीताफळाच्या समोर एकूण 5 चित्र आहेत. म्हणजे 5 मुलांना सीताफळ आवडतं. म्हणून 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न नंबर 27 खालीलपैकी योग्य विधान कोणते? विद्यार्थी मित्रांनो, योग्य म्हणजे बरोबर. बरोबर वाक्य कोणतं आहे किंवा बरोबर विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1 आहे एका वर्षात एकूण 6 महिने असतात. विद्यार्थी मित्रांनो, चूक. एका वर्षात 12 महिने असतात. पर्याय क्रमांक 2 वैशाख महिन्यात एकूण 30 दिवस असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे विधान सुद्धा आहे चूक. वैशाख महिन्यात एकूण 31 दिवस असतात. पर्याय क्रमांक 3 आठवड्यात एकूण 8 वार असतात. विद्यार्थी मित्रांनो, आठवड्यात असतात 7 वार. म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे चूक. आता पहिले 3 विधान जर चुकीचे असतील तर चौथं विधान नक्की बरोबर येणार आहे. मी बरोबर याला टिक मार्क करतो. पण आपण खात्री करून घेऊया. एका दिवसाचे 24 तास असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. एका दिवसामध्ये 24 तास असतात. म्हणजे दिवस आणि रात्र मिळून असे 24 तास होतात. दिवसाचे 12 तास, रात्रीचे 12 तास. म्हणून 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 28 7 व 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 7 आणि 3 या अंकांचा वापर करायचा आहे आणि सगळ्यात लहान संख्या तयार करायची. आता सगळ्यात लहान संख्या तयार करताना आपण अगोदर लिहिणार लहान संख्या, त्यानंतर लिहिणार मोठी संख्या, म्हणजे होणार लहान संख्या तयार. बघा, आता लहान संख्या करताना सगळ्यात लहान संख्या म्हणजे 3. सगळ्यात लहान अंक 3 आहे, त्यापेक्षा मोठा अंक आहे 7. मग अशा प्रकारे ही झाली सर्वात लहान संख्या. मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठा अंक अगोदर, नंतर लहान अंक, म्हणजे लहान संख्या झाली 37. म्हणून 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 37. प्रश्न नंबर 29 खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. विद्यार्थी मित्रांनो, चुकीच्या जोडीचा पर्याय शोधायचा आहे. म्हणजे चुकीचं उत्तर कोणतं आहे? आता पर्याय क्रमांक आपण 1 घेऊया. 35 वजा 12. 5तून 2 गेले, खाली उरले 3. 3तून 1 गेला, खाली उरले 2. मित्रांनो, उत्तर आपल्याला 23 दिले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 2 आहे 19 अधिक 10. 9 अधिक 0 9 आणि 1 आणि 1 2 आणि उत्तर दिलं 29. आपलं उत्तर पण 29 आलं. म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे बरोबर. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 3 8 वजा 3 आणि उत्तर दिलं मित्रांनो 11. 8 मधून जर आपण 3 वजा केले तर उत्तर येतं 5. आपल्याला 11 दिले. म्हणून मित्रांनो, हा आहे चुकीच्या जोडीचा पर्याय. बघा, चुकीच्या जोडीचा पर्याय हाच आहे.
म्हणजे 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, हे उत्तर चुकीचं आहे. मग आता शेवटचं उत्तर बरोबर आहे का ते आपण बघूया. पर्याय क्रमांक 4, 16 अधिक 23, 6 अधिक 3 9, 1 अधिक 2 3, उत्तर आलं 39. आपल्याला पण उत्तर 39च दिलंय. म्हणजे 1, 2 आणि 4 हे पर्याय बरोबर आहे. चुकीचा जोडीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून 29व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 30. 94 या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक आहे? मित्रांनो, दशक स्थानी, आता एकक स्थानी आहे 4, दशक स्थानी आहे 9. मित्रांनो, 94 या संख्येच्या दशक स्थानी आहे 9 हा अंक. म्हणून 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 9. प्रश्न नंबर 31. खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती संख्या येईल? मित्रांनो, हा एक आकृतिबंध आहे. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर 5, 10, 15, 20. मित्रांनो, या आहेत 5च्या पाढ्यातल्या संख्या. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणार 25. म्हणून 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25. मित्रांनो, 25 ही संख्या आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25. प्रश्न नंबर 32. सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक आहे, तर तो अंक कोणता? मित्रांनो, स्टारच्या जागी समान अंक आहे. मग आता आपण पर्यायांचा वापर करणार. पर्याय क्रमांक 1 नुसार स्टार म्हणजे आपण 5 घेतले, 5 वजा 5, बाकी 0 उरते का? तर हो. पर्याय क्रमांक 2 नुसार मित्रांनो स्टार म्हणजे 6 आणि दुसरा स्टार म्हणजे सुद्धा 6, 6 मधून 6 गेले, बाकी उरली 0. हे पण उत्तर बरोबर येते. पर्याय क्रमांक 3 आहे 8 वजा 8, हे पण उत्तर 0 येतं. म्हणजे मित्रांनो, सगळे पर्याय बरोबर आहेत. 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर. प्रश्न नंबर 33. सागरजवळ 57 मेंढ्या होत्या. त्याने 32 मेंढ्या बाजारात विकल्या, तर त्याच्याजवळ एकूण किती मेंढ्या शिल्लक राहिल्या? विद्यार्थी मित्रांनो, सागरजवळ होत्या 57 मेंढ्या, त्यातल्या त्याने 32 मेंढ्या बाजारात विकल्या, तर त्याच्याजवळ किती मेंढ्या शिल्लक राहिल्या? म्हणजे किती मेंढ्या शिल्लक राहिल्या म्हणजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये वजाबाकी करावी लागेल. 57 वजा 32, मग 7 मधून 2 गेले, बाकी उरली 5, 5तनं 3 गेले, बाकी उरली 2. म्हणजे 57 मेंढ्या होत्या, 32 मेंढ्या बाजारात विकल्या, तर खाली मेंढ्या किती शिल्लक उरल्या? 25. 25 मेंढ्या शिल्लक राहिल्या. म्हणून 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25. प्रश्न नंबर 34. खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळत नाही? मित्रांनो, आपल्याला 4 पर्यायांमध्ये 4 वस्तू दिसत आहेत, त्यातली कोणती वस्तू घरंगळत नाही? मित्रांनो, गोल ज्या वस्तू असतात त्या वस्तू घरंगळतात. गॅसची टाकी घरंगळेल, बॉलसुद्धा घरंगळेल. आता पर्याय क्रमांक 3 आहे काळीच पेटी. मित्रांनो, काळीच पेटी जर अशी आपण जोरात लोटली तर ती घरंगळणार नाही, तर ती सरपटत जाईल, अशी घसरत जाईल. पर्याय क्रमांक 4 आहे गोट्या. मित्रांनो, गोट्या सुद्धा किंवा गोल वस्तू दिसते आपल्याला, ही वस्तू सुद्धा घरंगळणार. म्हणजे गोल वस्तू ज्या असतात, मग गोट्या असेल, बॉल असेल किंवा गॅसची टाकी असेल, ही घरंगळणाऱ्या वस्तू आहेत. मग न घरंगळणारी वस्तू आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 35. एका वर्गात 7 मुले व 6 मुली आहेत, तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? विद्यार्थी मित्रांनो, वर्गात आहेत 7 मुले आणि 6 मुली.
मग आता एवढे विद्यार्थी वर्गात आहेत, तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती आहेत? एकूण म्हटलं की आपण करणार बेरीज. मुलं आणि मुली या दोघांची एकत्रित बेरीज म्हणजे एकूण विद्यार्थी. मग 6 आणि 7, 6 अधिक 7, 6 दुने 12 आणि 1 13. एकूण आहेत 13 विद्यार्थी. म्हणून 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13. प्रश्न नंबर 36. 9, 7, 5 या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता? विद्यार्थी मित्रांनो, चढता क्रम म्हणजे लहान संख्या, मोठी संख्या, मोठी संख्या. म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे संख्या लिहित जाणे याला आपण चढता क्रम म्हणतो. आता पर्याय क्रमांक 1 आहे 9, 7, 5. मित्रांनो, मोठी संख्या, लहान संख्या, लहान संख्या म्हणजे हा आहे उतरता क्रम. पर्याय क्रमांक 2 9, 5. 9 नंतर 5 आली म्हणजे हा सुद्धा आहे उतरता क्रम. पर्याय क्रमांक 3 5, 7, 9. मित्रांनो, चढता क्रम म्हणजे लहान संख्या, मोठी संख्या, मोठी संख्या. मग आहे 5 लहान, त्यापेक्षा 7 मोठे, त्यापेक्षा 9 आणखी मोठे. म्हणजे 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मध्ये संख्यांचा चढता क्रम दिलेला आहे. संख्या लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे लिहिलेल्या आहेत. म्हणून 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 37. खालील पर्यायातील अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. विद्यार्थी मित्रांनो, अयोग्य जोडी. आता पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत चिमण्या. 1 2 3 4 5 6 7. 7 चिमण्यांची चित्र आहेत आणि आपल्याला वर्तुळामध्ये 7 ही संख्या दिलेली आहे. म्हणजे हा पर्याय आहे बरोबर. आपल्याला अयोग्य जोडीचा पर्याय म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा. पर्याय क्रमांक 2 आहे 8. मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8. 8चे बॅटचे 8 चित्र दिलेत आणि वर्तुळात 8 संख्या दिली म्हणजे हा पर्याय सुद्धा आहे बरोबर. पर्याय क्रमांक 3 आहे 9. आता त्यामध्ये एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 भोवऱ्याची चित्र दिले आणि वर्तुळात सुद्धा 9 हा अंक दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे बरोबर. मग आता पहिले 3 पर्याय जर बरोबर असतील तर पर्याय क्रमांक 4 चुकीचा असेल. 1 2 3 4 5. मित्रांनो, बॉलचे आपल्याला 5 चित्र दिलेत आणि वर्तुळात 6 ही संख्या दिली म्हणून हा पर्याय आहे चुकीचा. आणि आपल्याला चुकीचाच पर्याय ओळखायचा आहे, अयोग्य पर्याय ओळखायचा. अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून 37व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 38. खालील पर्यायातून सर्वात मोठा एकक असणारी संख्या शोधा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 पर्यायांमध्ये 4 संख्या दिलेल्या आहेत. यामध्ये एकक स्थानी सर्वात मोठा अंक आहे अशी संख्या. आता पर्याय क्रमांक 1 एकक स्थानी आहे 1. पर्याय क्रमांक 2 एकक स्थानी आहे 0. पर्याय क्रमांक 3 एकक स्थानी 9. पर्याय क्रमांक 4 एकक स्थानी आहे 3. मित्रांनो, एकक स्थानी सर्वात मोठा अंक आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये 9. म्हणून 38व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 29. प्रश्न नंबर 39. एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, एक अंकी संख्येची सुरुवात होते 1 पासून आणि त्याचा शेवट आहे 9 पर्यंत. म्हणजे सगळ्यात लहान एक अंकी संख्या आहे 1 आणि सगळ्यात मोठी एक अंकी संख्या आहे 9. कारण की 9 नंतर येतात 10, पण 10 ही आहे 2 अंकी संख्या. मग एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे 9. म्हणून 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9. प्रश्न नंबर 40. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, पहिली आकृती त्रिकोणाची, दुसरी आकृती वर्तुळाची, तिसरी आकृती त्रिकोणाची, चौथी आकृती चौकोनाची, 5वी आकृती त्रिकोणाची आणि 6वी आकृती त्रिकोणाची. मग त्रिकोणाच्या एकूण 1 2 3 आणि त्रिकोणाच्या मित्रांनो आहेत 4 आकृत्या. म्हणून 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गणित या विषयाची प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडून दाखवलेली आहेत. प्रश्न नंबर 16 पासून तर प्रश्न नंबर 40 पर्यंत गणित या विषयाचे प्रश्न आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.